आई ऐक ऐक तू काय शांत हो. झालं की ताई? हे बघ आशू हे असं कसं झालं रे? हं? आज सणाचा दिवस आहे, अक्षय तृतीया आहे आज. नाही आपल्या घरात हे बघ तू चिडचिड केल्याने तुला त्रास झाल्याने काही काही बदलणार आहे किंवा तू काही करू शकली असतीस असं काही आहे त्यात? तसं नाही रे आशू. आज हे घरात नाहीयेत. हं? ते नसताना माझीच जबाबदारी आहे ना की हे घराला सांभाळण्याची. पण मला एवढं साधी गोष्ट सुद्धा जमत नाहीये. काय अर्थ आहे या सगळ्याला? मग त्यांनी विचारलं तर मी काय उत्तर देऊ त्यांना? मी मगाशी त्यांना सांगितलं आज सणाचा दिवस आहे, घर सगळं माणसाने भरलंय, आनंदाने भरलंय आणि हा आनंद फक्त क्षणिक टिकला रे. सीताई, तुम्ही शांत व्हा. हे बघा, तुम्ही खूप मनाला लावून घेताय. असं नका करू. तुम्ही आम्हाला आपलं मानणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. शिवा मला माफ कर. मी सगळ्यांची माफी मागते. एवढं सगळं झालं आणि तू किती धीराने घेतलंस. शिवा ऐक ना, असं काहीतरी कर ना की हा आनंद आपल्या घरात पुन्हा येईल प्लीज. सीताई, अहो तुम्ही का माफी मागताय? आपणच घरातले असं एकमेकांशी भांडायला लागलो तो परिस्थिती हाताबाहेर जाईल की नाही? हो की नाही? तुम्ही जरा शांत व्हा. डोळे पुसा बरं. हा, हे बघा, भाऊंनंतर घराची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही खरा आधार आहात घराचा. तुम्ही सगळ्यांना धीर दिला पाहिजे की नाही? सगळं नीट होईल. आई ऐकतेस का ती काय म्हणते? पाणी तुझ्या डोळ्यात छान दिसत नाही. हे बघ आत्ता आपण तिघांनी शांत होऊ आणि ह्या घराला सांभाळण्याचा प्रयत्न करू. तू पुढाकार घे. आम्ही आहोतच ना, आम्ही तुला आधार देऊ. आणि जे काही पैसे हरवलेत ना ते आपण शोधू, ते सापडतील. होईल काहीतरी. तू खचून जाऊ नकोस ग. हा, खचलीस तर कसं चालेल?